साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बनवूया खस्ता कचोरी, मटार कचोरी. खायला खूप यम्मी आणि करायला खूप सोपी आहे. बघा मी सांगते साहित्य काय पाहिजे. आपल्याला मस्त ताजे ताजे मटार पाहिजेत. ताजे मटार नसतील तर फ्रोझन जे मटार असतात ना, ते गरम पाण्यामध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. आता आपल्याला ठेचा तयार करायचा आहे, तर त्यासाठी मिरची, कोथिंबीर, आलं आणि तुम्हाला लसूण वगैरे चालत असेल तर लसूण, हे सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं. आता पॅन ठेवायचं. पॅनमध्ये तेल टाकायचं 2 चमचे, त्याच्यात जिरं आणि इथे मी सोप टाकली. थोडी हातावर क्रश करायची मग टाकायची. आता याला छान भाजून घ्यायचं आणि आपला ठेचा टाकायचा. ठेचाही छान होऊ द्यायचा. तुम्हाला आवडत असेल तिच्यामध्ये हळद टाका, मी नाही टाकली. आता आपल्याला याच्यामध्ये धने पावडर आणि मेन आपल्याला चाट मसाला हे ॲड करायचं आहे. तुम्ही वरून पण टाकू शकता, मी याच्यामध्येच टाकलाय. हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता मटार टाकूयात. बरं, मी मटार आहे ना भाजून नाही घेतले पहिले, तर त्यामुळे मी पॅनवर खूप वेळ होऊ देणार आहे. ह्याचा थोडा कलर चेंज होणार. आणि छान म्हणजे मिक्सरमधनं काढल्यावर थोडाफार ओलावा निर्माण होतो, तर ते आपल्याला घालवण्यासाठी हे छान परतून घ्यायचं. आणि मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये. आता हे जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं. मटार खूप छान होते माझे. बघा कोरडं होत आलंय आणि छान झालंय. कणिक मळायला घेऊयात. आपल्याला परातमध्ये मी मोठी वाटी मैदा घेतलाय आणि त्याच्यात थोडंसं रवा टाकलाय 1 चमचा आणि ओवा, मीठ आणि तेल. तेल बघा मी किती टाकलंय ते तुम्हाला कळून येईल. आता आपल्याला किती लागते मी सांगते तुम्हाला. पूर्ण मिक्स करायचं छान चोळून आणि हातामध्ये एक असं छान घट्टपणा आला की समजून जायचं तेवढं आपल्याला तेल लागेल याच्यामध्ये. बघा आणि त्याची छान कणिक मळून घ्यायची. मग बघा थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आणि घ्यायचं मग करायला. मग मी असे गोळे करून ठेवलेत, जे सारण बनवलं त्याचे आणि ह्याचे पण. बघा हे असं आतमध्ये ठेवायचं. बघा कशी कचोरी करते मी. याला आहे ना थोडा मैदा लावावं लागेल. बघा पुन्हा मी दुसरा घेतलाय गोळा. आता पुन्हा त्याच्यामध्ये आपण सारण ठेवूयात. ते सारण दाबून घेऊयात पहिले. बघा छान सगळ्या म्हणजे गोल आकारामध्ये आपल्याला
ते सारण गेलं पाहिजे कचोरीमध्ये आणि कचोरी पण छान फुगली पाहिजे. बघा मी आता सर्व करून घेते. बघा माझ्या एका वाटीच्या याच्यामध्ये माझ्या जवळपास 10-12 झाल्यात. आता तळायला सुरुवात करते. खोल भांड्यामध्ये म्हणजे खोल कढई असेल ना, त्या खोल कढईमध्ये तेल गरम थोडं कोमट करायचं. गरम म्हणजे अति गरम नाही करायचं, आपल्याला जास्त गरम नाही घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे कचोऱ्या सोडायच्या आहेत आणि एकदम स्लो गॅसवर कचोऱ्या झाल्या पाहिजेत. बघा त्याला हलवायचं नाही जास्त, नाही तर फाटेल. आता आणि आपण फास्ट गॅसमध्ये केलं ना तर वरून फक्त आपले गोल्डन कलर येईल आणि आतून कच्च्याच राहतील. त्यामुळे छान स्लो गॅसवर होऊ द्यायचा. बघा बघा कशी फुगली माझी प्रत्येक कचोरी फुगली. बघा कसा कलर आला आहे. झाली की हो आपली रेसिपी तयार. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी कचोरी फोडून सुद्धा दाखवते तुम्हाला. आता मी तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते. बघा सारण बघा आतमध्ये कसं गेलंय.